पंढरपूर तालुक्यातल्या वाखरीमधल्या आश्रमशाळेतल्या एका मुलीनं आत्महत्या केल्याची माहिती कळते। गळफास तिनं घेतला अशी माहिती कळते। काजल पोरे असं तिचं नाव कळते। रोड रोमियोंच्या जाचाला कंटाळून तिनं आपलं जीवन संपवलंय आणि असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण अजून इथे कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट नंतर एक महत्त्वाची राजकीय बातमी येते, ती म्हणजे समाजवादी पक्ष देखील राज्यात स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे राज्यातल्या महाआघाडीला हा दुसरा मोठा झटका मानला जातोय। समाजवादी पक्ष राज्यात 10 जागांवर लढणार असल्याचं आता स्पष्ट होतंय अशी माहिती कळते। आपल्याला माहिती आहे अगदी निवडणुका जवळ आल्या आहेत। युती आणि आघाडीच्या चर्चा सुरू असतानाच राज्यातल्या महाआघाडीला दुसरा हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। आपल्याला आधीच माहिती आहे प्रकाश आंबेडकर यांनी डेडलाईन दिलेली आहे आणि त्याच दरम्यान आता समाजवादी पक्ष राज्यात स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जाते। अमन सैयद दत्ता हमसे प्रतिनिधि आता आपल्या सोबत आहेत। अमन, अभी के अपडेट्स क्या है आपके पास? रेणुका जी, अभी के अपडेट्स ऐसे है कि सुबह जो सबसे पहले खबर आई थी कि प्रकाश आंबेडकर ने जो है अल्टीमेटम दे दिया है कांग्रेस एनसीपी को, और अब उसके बाद ये समाजवादी पार्टी की तरफ से बयान आया है। अबू आजमी का कहना है कि कांग्रेस और एनसीपी की तरफ से अब तक कोई भी उन्हें प्रस्ताव नहीं आया है जहां तक सीट शेयरिंग को लेकर जो बात की जाए। महागठबंधन चाहती है कांग्रेस एनसीपी, लेकिन हमें कोई भी सीट नहीं दे रही है, तो ऐसे में हमें अकेले लड़ना पड़ेगा और हम अपने उम्मीदवार 10 सीटों पर उतारेंगे, मतलब 10 लोकसभा सीटों पर समाजवादी पार्टी अब जो है लोकसभा चुनाव लड़ेगी महाराष्ट्र में। और इस पूरे मामले को लेकर समाजवादी पार्टी का एक डेलीगेशन जो राष्ट्रीय अध्यक्ष है समाजवादी पार्टी के अखिलेश यादव, उनसे मिलेगा जल्द ही और इस मसले को पूरी तरह से उठाएंगे। और साथ में अबू आजमी काफी नाराज भी नजर आए। महागठबंधन के जो नेता है या कांग्रेस एनसीपी के जो नेता है कि वो हमेशा बात करते हैं सेक्युलर पार्टियों को एक साथ लेके चलना है, उनका साथ चाहते हैं और वो चाहते हैं कि जो भी सेक्युलर पार्टी साथ में आए, लेकिन जब सीट शेयरिंग की बात आती है तब वो उस पर कुछ नहीं बोलते। ऐसे में ये काफी मुश्किल हो जाएगा कि बिना किसी उम्मीदवार को समाजवादी पार्टी खड़े किए हुए उनका साथ दे सके। इसलिए उनकी बाकायदा एक मीटिंग हुई थी और मीटिंग में ये फैसला लिया गया है कि आने वाले दिनों में लोकसभा चुनाव में जो है समाजवादी पार्टी महाराष्ट्र में अब 10 सीटों पर चुनाव लड़ेगी। जी बिल्कुल, बहुत बहुत शुक्रिया अमन सैयद दत्ता आपल्याला माहिती देत होते। त्याप्रमाणे समाजवादी पक्ष राज्यात स्वबळावर लढण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात या पक्षाचं शिष्टमंडळ लवकरच पक्षाच्या अध्यक्षांना देखील भेटणार आहे आणि त्यांची नाराजी नेमकी काय हे देखील सांगणार आहे। पुढची एक महत्त्वाची बातमी निवडणुकांच्या दृष्टीने खूपच, कारण येत्या निवडणुकांमध्ये केवळ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच वापर होणार असल्याचं आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलंय। ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होतीये, त्या निमित्तानं वादळ निर्माण झालं होतं आणि यापुढे कोणत्याही निवडणुकांमध्ये मतपत्रिकांद्वारे मतदान होणार नाही असं सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे निवडणूक आयुक्तांनी एक प्रकारे हे सगळं स्पष्ट केलं आणि त्यामुळे सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। Once more, in fact, it's not I, it's the entire ECI. It's the ECIs of the past and it will be the ECIs of the future, that we are not going back to the era of ballot papers. And we are not going back to that era where we have ballot papers being lifted, musclemen being employed, besides the delay in the counting and also too much harassment of the polling staff on the ground. We are going to stay with it. काँग्रेसच्या गोटातली एक महत्त्वाची बातमी, प्रियंका गांधी आता सक्रिय राजकारणात येणारच आहेत, पण त्याआधी 31 तारखेला त्या भारतात येणार आहेत असं कळतंय आणि त्यानंतर 1 फेब्रुवारीला त्या सरचिटणीस पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत। प्रियंका यांच्या सरचिटणीस पदाचा काँग्रेसला फायदा होईल अशी देखील चर्चा आहे आणि असं मत जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी देखील व्यक्त केलंय। राजनीति में आने के हिमायती रहे हैं वो तो बड़ा लार्जर कॉन्टेक्स्ट हो गया। हमने यूपी में कांग्रेस के साथ काम करते हुए हमारी जिम्मेवारी थी कि ये बताएं कि कांग्रेस यूपी को कैसे जीत सकती है। उस कॉन्टेक्स्ट में ये बात कही थी। हम लोग का ऐसा मानना था, ग्राउंड पे हम लोगों ने जो स्टडी करा, जो हमने पाया और जो हम लोग की उस समय की सोच थी कि अगर प्रियंका जी आती हैं राजनीति में और कांग्रेस का चेहरा बनती हैं यूपी में, तो उससे कांग्रेस पार्टी को एक बहुत बड़ा फ़ायदा यूपी में हो सकता है। उस कॉन्टेक्स्ट में मैंने ये बात कही थी और आप कह सकते हैं कि उस बात का मैं हिमायती था।
आता पुढची बातमी आहे गुजरातल्या राजकारणातली महत्त्वाची, कारण ओबीसी नेते तिकडचे अल्पेश ठाकोर सध्या पक्षात नाराज आहेत अशी माहिती कळते आणि त्याच पार्श्वभूमीवर ते भाजपच्या वाटेवर आहेत का काय अशा चर्चा सध्या गुजरातमध्ये रंगतायत। या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप नेत्यांची देखील भेट घेतली असं कळतंय। अल्पेश ठाकोर हे गुजरातमधले ओबीसींचे मोठे नेते मानले जातात।